श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये. तर अमेरिकेमध्ये आम्ही निघालोय आता इंडिया बाजारला. तर बघा माझे 2 पिल्लू कसे बसलेत मागे. आम्ही ना एक घर बनवतोय. इथं माझं सण येतं म्हणून पिलो लावली आणि इथं ब्लँकेट घेऊन आलोय. हो, माझं ब्लँकेट हे वाले इंडियातले आणि आम्ही ह्या ब्लँकेटनी ना असं सगळीकडे लावणार. कारण की आम्हाला सण नाही येणार आणि अंधार होईल. इंडिया बाजार आता पोहोचलेलो आहोत. दुपारचे 2 वाजलेले आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की अमेरिकेत भारतासारख्या म्हणजे भारतात जशा भाज्या मिळतात त्याप्रमाणे इथे अमेरिकेत पण मिळतात का. तर म्हटलं चला प्रत्यक्ष जाऊनच दाखवूया की भाज्या कशा मिळतात इथे. तर आता स्वरा ट्रॉली घ्यायला लागली की तिनं ट्रॉली घेतली. अमेरिकेमध्ये पटेल ब्रदर्स व इंडिया बाजारलाच इंडियन व्हेजिटेबल्स मिळतात किंवा इंडियन साहित्य जे आपल्याला पाहिजे आहे ते सगळं इथे अवेलेबल आहे. तर हे पहा एंट्री केलेली आहे व इंडियन ग्रॉसरी आहे ती पूर्ण इथं मिळते. जसं की आपल्याला डीमार्टला मिळतं त्या पद्धतीने इथे सगळं अवेलेबल आहे. तर इथे ऊससुद्धा आहे. तर ऊस किती छान आहेत पहा, हिरवे लाल दोघं प्रकारचे आहेत. आणि एक ऊस इथे जवळजवळ $3 होता. $3 म्हणजे भारतीय किंमत ₹270 एकच ऊस होता. भारतात आपण भाजी घ्यायला गेलो की आपल्याला भाजीवाला आपल्याला फुकट देऊन देतो. पण अमेरिकेमध्ये तसं नाही आहे. अमेरिकेमध्ये एवढासा कढीपत्ता 99 सेंटला आहे, म्हणजे की तो ₹90 आहे तेवढाच कढीपत्ता. पालेभाज्या पण इथे बऱ्यापैकी मिळतात. लाल माठ, तांदळाची भाजी, मेथीची भाजी, पालकची भाजी, शेपूची भाजी, कांद्याची पात याप्रमाणे बऱ्याच भाज्या इथे अवेलेबल असतात. पण कसं असतं की भारतात जेवढी फ्रेश भाजी असते म्हणजे त्याची टेस्ट जशी लागते त्याप्रमाणे इथल्या भाज्यांची टेस्ट तेवढी छान लागत नाही. इथे सर्व प्रकारचे मसाले आहेत, चटणी, हळद वगैरे म्हणजे सगळं साहित्य इथे मिळतं. इंडिया बाजारमध्ये आलो की सगळे म्हणजे बऱ्यापैकी 99% लोकं भारतीय येतात आणि असं वाटतं की आपण भारतातच आहोत. म्हणजे हे फिलिंग हे इंडिया बाजारमध्ये येते. आणि सर्व प्रकारचे ज्यूस, मिल्क म्हणजे बऱ्यापैकी इथे प्रोडक्ट सगळ्या प्रकारचं एकाच ठिकाणी इथे अवेलेबल आहे. तर आमची ग्रॉसरी घेऊन झालेली आहे. आम्ही निघालोय घरी. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.